यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मराठा आमदार राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदाच जोरदार हल्लाबोल केलाय। एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत राजेंद्र राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई वडिलांची शपथ घेऊन जरांगेंसंदर्भात अनेक मोठे गौप्यस्फोट केले। जरांगेंच्या टीमला मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवायचाच नाहीये असा आरोप देखील राजेंद्र राऊत यांनी केलाय। त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आदित्य राजाभाऊ, तुम्ही जी काल जाहीर शपथ घेतली तशीच तुम्ही शपथ घेणार आहात की तुम्ही जे सांगाल एकदा घ्या बरं शपथ तुम्ही। मी जे सांगणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की ज्या गोष्टी तुम्ही मला काही विचारणार ते काय सत्य कथा ती मी प्रामाणिकपणाने सांगतो। आई-वडिलांची शपथ। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलात आणि सगळे सोयरे याच्याबद्दल तुम्ही त्यांना विचारलं त्यावेळेला काय त्यांनी उत्तर दिलं? त्यांच्याकडची जी दोन माणसं होती, मी नावं नाही सांगणार त्यांची, ते मला एवढंच म्हणाले की ती सगळे सोयरीची जी अधिसूचना निघाली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा। आम्ही म्हणलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यावरती सुनावण्या वगैरे होणं गरजेचं असते। म्हणलं ती कोर्टात टिकणार नाही। आता तुम्हाला काय करायचं म्हणले, टिकून न टिकू मी काढून टाका, प्रामाणिकपणाने सांगतो मी। मग त्याचा अर्थ असा त्यांना प्रश्न मिटवायचा नव्हता? हा, ती त्यांच्या जवळचे दोघं जण म्हणले, ते जरांगे स्वतः ह्याच्या बाबतीमध्ये तसं म्हणले नव्हते, पण त्यांची दोन माणसं म्हणतात म्हणजे ह्याचा अर्थ काय असेल ती देव जाण। नाही ते काय म्हणाले ते पुन्हा एकदा सांगा। ते असं म्हणाले की सगळे सोयरीची जी अधिसूचना आहे त्याचं काय 7-8 लाख हरकती आलेल्या आहेत। मी सांगितलं त्यांना 7-8 लाख हरकती आल्यात, त्याच्यावर सुनावण्या वगैरे होणं गरजेचं आहे, नाहीतर कोर्टात टिकणार नाही। तुम्हाला काय करायचं, टिकू नाही तर निघून ती एकदा काढून टाका, पुढचं पुढं बघू काय करायचं। ओके, म्हणजे ते सकारात्मक पण घेता येतं ना की बाबा सरकारनं आदेश काढला, आमच्या सांगण्याप्रमाणे काढला। पण तुम्ही कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यात मोठा खुलासा केला ते 2 राज्यांना पाडण्यासंदर्भात। नेमकं काय घडलं होतं? साताऱ्याची त्यावेळेस तिथं काही कार्यकर्ते आलेले होते, मी पण होतो, माझ्याबरोबर बार्शीतली पण बरोबर 15-20 जण होती। त्यावेळेस म्हणले हे उदयनराजेंचा विषय निघाला, कमी मतानं निवडून आले वगैरे, तिथं काही साताऱ्याचे कार्यकर्ते बोलत होते। आम्ही म्हणले मी फुकलं असतं तरी राजे पडले असते, पण राजे आहेत म्हणून म्हणलं जाऊ द्या म्हणले। कोण म्हणाला? जरांगे दादा म्हणाले, स्वतः म्हणाले, शपथपूर्व सांगतो, महाराज शपथ घेऊन सांगतो हां म्हणले। ती हे फक्त त्यांच्याबद्दलच बोलले का आणखी कुठल्या गादीबद्दल बोलले? कारण शाहू महाराज पण निवडून आलेत कोल्हापूरला। नाही, उदयनराजेंचा विषय निघाला होता, शाहूराजेंचा विषय निघाला होता, त्यांचा विषय राजेंबद्दल जे विषय निघाला त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट ते होतं। जरांगेचे सल्लागार कोण आहेत? एकनाथ शिंदे? नाही, ती आपल्याला काय त्यांच्यात काय त्या भानगडीत आपण पडलो नाही ना, आपल्याला कणाचं काय ते कर्तव्य नाही काय नाही। अंतरवली सराटीमध्ये जो पहिला लाठी हल्ला झाला नेमकं काय घडलं त्या दिवशी? नाही, ते आम्ही टीव्हीच्या माध्यमातूनच पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी काही चकमक घडली, लाठीचार्ज वगैरे झालं, टीव्हीला आपण पाहिलेलं होतं। काय त्यावेळेस काय एवढं तिथं असं कोणाचंच लक्ष सुरुवातीला गेलेलं नव्हतं। ज्यावेळेस ती लाठीचार्ज वगैरे काय झाला ते टीव्हीवर आलं त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या। तर तुम्ही असं म्हणालात की गर्भितपणे मला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लाठी हल्ल्याच्या, तुमचं जे आकलन नाही म्हणलं नव्हतं। आणखी कुठल्या अशा गोष्टी माहिती आहेत तुम्हाला की ज्या महाराष्ट्राला कदाचित माहिती नाही? तुम्ही 5 वेळेला गेलात, एकूण 5 वेळेला गेलो, पण ज्या ज्या काही दिसले ते काय आणखीन सांगण्यासारखे नाही, जशी जशी वेळ येईल तशी सांगेन। परंतु जी प्रामुख्यानं मी 3 गोष्टी सांगितल्या शपथपूर्व, एक तर उदयनराजे साहेबांचा विषय। पण तुम्ही असं स्वतःला आवरून का ठेवताय? कारण आज एवढं नाही, त्यांच्याकडे येऊ द्या ना, येऊ द्या ना, त्यांना काय काय बोलायचं ना, मग समाजासमोर मला थांबणार नाही, ते तुमच्यावर असंच मी पण उत्तर देणार त्यांना। लोकशाही शेवटी, त्यांनी मला काय बोललं तर मी पण बोलत राहणार आहे। मी काय गपची बसणारा थोडाच कार्यकर्ता आहे, मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे, मला काय राजकारणाशी घेणं देणं नाही। आणि मी तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही जवळचे, तुम्ही SITची चौकशी थांबवली हे बरोबर आहे? मी स्वतः शब्द टाकला शिंदे साहेबाला आणि देवेंद्रजींना, दोघाला पण टाकला, अजिबात म्हणलं असलं करू नका, योग्य होणार नाही, आणि तुम्ही म्हणलं थांबवावंच लागेल असं मी अधिकारवाणी बोललो। आणि तो निरोप घेऊन मी तिथे गेलो, त्यांनी शब्द सुद्धा दिला क्लोज म्हणून बंद। आणि ज्यावेळेस शंभूराजे देसाई साहेब होते, ती मुद्दा राहिला होता बोलायचा त्यांच्या शंभूराजेंच्या त्यांच्या चर्चेत, मी प्रामुख्यानं मी तिथं डिक्लेरेशन करायला लागलं। आणि मनोजदादा जरांगे स्वतः म्हणले की देवेंद्र फडणवीसांचं माझं बोलणं झालं, म्हणले SITची ती चौकशी डिसमिस करतो मिली, असं त्यांचं स्टेटमेंट आहे त्या दिवशी। तुम्ही किती वेळेला देवेंद्रजींना त्यांच्याशी बोलणं करून दिलं फोनवरती? बहुतेक 2 वेळेस बोलणं झालं। किती वेळ बोलले देवेंद्र त्यांच्याशी? जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 15 मिनिट एकदा बोलले, आणि एकदा काय तर एक
5-6 मिनिट बोलले असतील, 5-6. ही केव्हाची गोष्ट आहे? मी ज्यावेळेस गेलो त्यांच्यावर भेटायला, पण शेवटच्या वेळेला कधी तुमचा आणि ते देवेंद्रजी त्यांच्या दोन्ही उपोषणच्या मध्ये शंभूराजेनं आम्ही जे सोडवलं होतं त्याच्या थोडं म्हणजे त्या उपोषणच्याच पिरियडमध्ये मी गेलो होतो. आणि मुख्यमंत्र्यांशी किती वेळेला बोलणं करून दिलं? मुख्यमंत्र्याचं नाही बोललो, मुख्यमंत्री मला बोललो. अच्छा, तुमच्या फोनवर बोलले? माझ्या फोन. तुम्ही फोन त्यांना दिला? कुणाला नाही, मलाच बोलली होती माझ्या फोनवर. तुम्ही सांगितलं की उपोषणाचं राहू दे आता, ते काय ऐकण्यासारख्या नाहीत वगैरे? नाही, मला मुख्यमंत्री ज्यावेळेस मी बोललो, साहेब मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो, अरे जाऊ दे राजेंद्र, तू महागारी आहे म्हणले, ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतायत, म्हणून मला महागारी आहे म्हणले मुख्यमंत्री. म्हणजे याचा अर्थ असं, मुख्यमंत्र्यांचं त्यांच्याबद्दलचं मत असं झालेलं आहे की आपण काही सांगितलं तरी जरांगे पाटील काही ऐकत नाहीत. नाही, आता कुणाचंच ऐकत नाहीत ना ती, मुख्यमंत्र्याचंच काय. आता मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडायला गेले, वाशीला जाऊन त्यांनी अधिसूचना तिथं सगळे टायपिस्ट, ती भांगे, सचिव, सगळी मंत्रालयच तिथं वाशीला आणलं होतं ना. सगळं त्यांनी ड्राफ्ट कोणी बनवला? जरांगे पाटलांचा आर्थिक व्यवहार कोण बघतं? कधी आपल्याला माहित नाही, खाजगी जीवनातलं काय आपण. नाही, त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल थोडंच मी विचारतो. ही जी चळवळ आहे, ह्या चळवळीला सपोर्ट कोणाचा आहे? नाही, कसं आहे, ही चळवळ जी आहे ना, आता मी मग सांगितलं, आता मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून, आता सगळेजण जर पोर आली, भाऊ आम्हाला गाड्या पाहिजे काय जे असेल ती मी पटक करणं देतो, नाही म्हणलंच नाही ना कधी. असंच सगळ्या मतदारसंघातनं कोणी ना कोणी राजकीय नेता किंवा काही सगळी गरजवंत, सगळं मराठा समाज बांधव स्वतः पण काय जातात, काही कोणी गाड्या पण देत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं समाजासाठी योगदान देतं की कोण छोटा असो अगर मोठा असो. कारण मी प्रश्न यासाठी विचारला की सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचे वेगवेगळे नेरेटिव्ह सेट यासाठी करता आले नाहीत की ते आर्थिकदृष्ट्या तरी किमान ह्या सगळ्या मोहमायेपासून दूर आहेत, असं माझं त्यांच्याबद्दलचं आकलन आहे. नाही, त्याच्या बाबतीत आपल्याला काही त्यांची माहिती नाही. ज्या वेळेला तुमच्या फोनवरून देवेंद्र फडणवीसांशी ते बोलले, त्यावेळेला दोघातलं संभाषण कसं होतं? नाही, त्यांनी दोघं बोलत होते, आम्ही बाजूला थांबलो होतो. तुमचाच फोन होता पण तुम्ही बाजूला? मी बाजूला थांबलो होतो, म्हणजे माझा फोन असला तरी मी बाजूला थांबलो. त्यांचं काय दोघांचं बोलणं ऐकलं नाही. पहिल्यांदा तुम्ही जे गेलात ते देवेंद्रजींनी सांगितलं म्हणून गेला? नाही नाही नाही, तसं नाही. पहिल्या भेटीला अजिबात नाही. देवेंद्र तुम्ही कधी त्यांनी सांगितलं म्हणून गेला? अजिबात काही संबंध नाही. असं परसेप्शन आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही? नाही 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 नाही, मराठा समाजातली सगळीच मला मुलं म्हणाली, भाऊ तुम्ही काहीतरी जरा सरकारची तुम्ही जरा बोलणार आहेत, हे आहेत, तुम्ही जरा थोडं काहीतरी प्रयत्न करा आणि हा विषय थोडा मार्गी लावा. म्हणून मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, फक्त समाजाच्या हितासाठी. बाकी ह्याच्यामध्ये दुसरा काय ह्याच्यात कुणाचा संबंध नव्हता. पहिल्यांदा तुम्ही गेला तेव्हा काय चर्चा झाली तुमची? कुणाची? मी विनंती केली, दादा नेमकं काय करायचं काय नाही, ती सगळंच हे विषय आरक्षणाची येत होते आणि ती निरोप घेऊन ती सगळे सोयरेचा मुद्दा होता. आता ते सगळे सोयरेच तर अधिसूचना निघाली होती, मग त्याच्यात आणखीन काही मुद्दे आम्हाला त्यांनी हातानं लिहून मनात हातभर काढून दिलं नाही, त्यांनी लिहून दिले आणखीन आणि जादा म्हणले ह्याच्यात आणखीन हे ॲडिशनल करा, ते काय त्यांची आणखीन मागण्या वाढतच चालल्या ना. मग त्यांना प्रश्न मिटवायचा की नाही? नाही, मलाच लक्षात येत नाही काय त्यांच्या डोक्यात आहे ती, मला पण लक्षात येत नाही, असंख्य मराठा समाजाच्या पण लक्षात येत नाही नेमकं काय करायचं ते. बरं, आज बोललात बाकीचे लोक का नाही? बरं, मला एवढं सांगा, मी ज्यावेळेस शंभूराजांबरोबर बोललो होतो, त्यांचं 3रं उपोषण होतं बघा, स्वतःहून सोडलेलं, त्यावेळेस सुद्धा मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यावेळेस सुद्धा मी शंभूराजांना बोललो, तर मला म्हणाले शंभूराजे की आपण असं करू, मुख्यमंत्री साहेबाची त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावू, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावू, तसं तुम्हाला व्हॉट्सअपवरती दादांना आपण पत्र पाठवू अधिकृत शासनाचं, आणि सह्याद्री अतिथीगृहावरती दादांनी यावं आणि काही लाईव्ह असली त्यांची इच्छा तर लाईव्ह बैठक करू आणि काय जी मागणी आहे ते त्यांच्याबरोबर चर्चा मुख्यमंत्री साहेब स्वतः करतील असं शंभूराजे मला म्हणाले. शासनाच्या वतीनं मी तसा शब्द त्यांना द्या, त्या दृष्टिकोनातून मी दादांना बोललो. मला स्पष्ट म्हणाले की अजिबात मी तिकडं मुंबईला वगैरे बैठकीला येणार नाही, मुख्यमंत्र्याला यायचं असलं तर संभाजीनगरला या, तिथं काय असेल ती चर्चा होईल. परत मी शंभूराजांना बोललो, राजे ते दादांचं असं मत आहे, अरे राजेभाऊ म्हणले कसं करायचं, मुख्यमंत्र्यांनी किद्दा जायचं, तर म्हणले असं करू, म्हणले साताऱ्याला वाघनाक्या आल्या होत्या, त्याचा कार्यक्रम उद्या आहे म्हणले माझ्या त्या भागामध्ये, तेवढा कार्यक्रम झाला की परवा दिवशी मी उपोषणाच्या दिवशी, ती उपोषणाला ज्या दिवशी बसले, काही तारीख मला आठवत नाही, त्या दिवशी आपण सकाळी 9 वाजता तिथं दादांची भेट घेऊ, आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेऊ आपण आणि चर्चा सगळी करू, काय जे दादाला म्हणायचं ते आपण CM साहेबाला निरोप देऊ असे. तर ती म्हणले काय सुद्धा नाही म्हणले, आता शंभूराजे देसाई नाही, कोण नाही, काय नाही, यायचं असलं तर माझ्या उपोषणाच्या ठिकाणीच या, दादा स्वतः म्हणले. मग हा काय हेकटपणा आहे तुम्हाला म्हणायचं? आता सगळ्यांनी ओळखून घ्यावं तर नेमका काय प्रकार आहे ती मलाच कळायचं लक्षात येत नाही त्यांचं. बरं, मी मध्यस्थी केली ती गुन्हा केला का?
मी मध्यस्थी केली म्हणून गुन्हा केला का? अशी भावना तुमच्यासारखी अशी की आता सगळ्यांचीच नाही. आहे. हा तेच मी विचारतो, अशी किती मराठा आमदारांची भावना आहे? अहो कुणी पण जाऊ द्या, त्यांनी शिव्याच खाल्लेल्या आहेत. जी पण मध्यस्थीला गेलं त्याला वाकडच बोलते. कुणाला वाकडं बोलणं फक्त कशामुळे? मला काय लक्षातच येत नाही त्यांचं नेमकं काय. आता काय आमच्याकडनं काय चूक झाली आणि काय झाली, आणि ह्यानी म्हणलं आणि त्यांनी म्हणलं, काय आमचा संबंध आहे? कुणी आम्हाला शिकवायचं आणि काय करायचं? आता ते आज पण म्हणले ETV लाईनला ती काय देवेंद्र फडणवीसची भाषा बोलते. काय संबंध आहे आमचा त्यांचा? विकास कामाबद्दल आम्ही बोलू ना. आम्ही काय लहान लेकरं विकर आहे का गोट्या खेळायला? आम्ही समाजाच्या विरोधात कुठलं कृती करायला आम्ही काय इतकी मूर्ख आहेत का? उद्या देवेंद्र फडणवीसांच्या मनात आला असं काय तर आमचा त्यांचा संबंध पण राहणार नाही. फडणवीस साहेबांचा मी स्पष्ट बोलतो तुम्हाला. शिंदे साहेबाचा राहणार नाही काय, आणि राजकारणाचा संबंध पण नाही आम्हाला. मग घेणं देणं पण नाही मला. मी पण फॅडिस्ट माणूस आहे. मी मगा सांगितलं माझे वडील डाव्या विचारसरणीतले. आता माघार नाही. नाही माघार, मला काय बोलायचं संबंध नाही. त्यांनी मला बोलू नये. मला बोललं की मी बोलणार. मला बोलत नाही. मी माझ्या परीनं जी काय माझे कार्यक्षेत्र किंवा भाग आहे त्या भागामध्ये प्रामाणिकपणानं मराठा समाजाचं काम. काल सुद्धा मी सांगितलं, जर आमच्यातली लोक म्हणली उभारू नका, आमच्या घरातलं कोणीच उभारत नाही. संपला विषय. कोणी पण मराठ्याचं एकत्र नेतृत्व पुढं आणा. काय त्याचं 4 पैशाची आमच्यावर जबाबदारी टाका. आम्ही काय असेल ती त्याचा खर्च करून विषय संपला. आमचं राजकारण बंद. ह्या राजकारणावर काय परपंच आहे का? आम्ही आमचं जी काही उद्योगधंदे त्याच्यावरती आमचं जीवन जगू. आम्हाला काय राजकारणाचा संबंध मनोज नाही. जरांगेंच्या वडिलांशी, त्यांच्या पत्नीशी, त्यांच्या मुलीशी कधी तुम्ही बोलला? नाही कधीच कधीच नाही. कधी नाही. त्यांच्या आजूबाजूला किती लोक असतात जे निर्णय प्रक्रियेत? हे निर्णय होतात कसे जरांगेंचे? एक 5-6 लोक तर असतात भाऊ. आणि मला काय म्हणायचं सगळ्यात आणखीन मला वाईट वाटलं की कुणावर तरी विश्वास ठेवा तुम्ही. ओके, म्हणजे विश्वास ठेवा कुणावर. कोणावर विश्वास नाही? विश्वास ठेवा. तुमचं एक 4, 2, 5 जी जी जीवाभावाची गरजवंत मराठा जे आहेत आपले, अरे त्यांच्यावर तर विश्वास ठेवा ना. त्यांना बरं रोजच मुख्यमंत्री त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करणार आहेत का? मी काय शिंदे साहेबाची बाजू घेत नाही असं. तुम्ही अनेक वेळेला पण सांगितलं ते संविधानिक पद आहे. रोज मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीला जाऊन चर्चा करायची का दादांबरोबर? मुख्यमंत्र्यांची मनोज जरांगेबद्दलची काय भावना आहे? नाही ती काय मला सांगता येणार नाही. मला पूर्ण खात्री आहे की या मुलाखतीतल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही साकल्याने मिळाली नाही, कारण त्यांनी स्वतःलाही रिझर्व्ह ठेवलंय. ते म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे काही बोलले तर मी त्याला प्रत्युत्तर देईन. मी राजा राऊतांची इतकी सविस्तर मुलाखत NDTVवरती का घेतली तर मला पहिला असा एक लोकप्रतिनिधी दिसला की ज्यांनी अशी काहीतरी जाहीर भूमिका घेतली. बाकी जे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आहेत ते वेगवेगळ्या इतर समाज घटकातले आहेत. बरं, त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेऊन ते महाराष्ट्रासमोर सुद्धा मांडले पाहिजेत. पण त्यांची ही तयारी दिसते आहे मला की आता आर या पार. आणि त्यांनी तर शपथच घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वतःच्या आईवडिलांची की त्यांनी जे सांगितलंय ते महाराष्ट्रासमोर आहे. अनेक नवे प्रश्न या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी तयार झालेत. बघूया ते काय म्हणतात. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.